हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं. तर आजचा हा व्हिडिओ आहे वेट लॉस बाबत. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझी वेट लॉसची जर्नी चालू करणार आहे. तर ती आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर ही वेट लॉसची जर्नी खूप वेगळी आहे. तर खूप इझी पद्धतीने आपण वेट लॉस करू शकतो. तर फक्त हे 6 गोल्डन रूल जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केले तर तुम्हाला वेट लॉस करायला कोणी अडवू शकत नाही. तर चला तर मग वेळ न घालवता आपण हे वेट लॉसच्या 6 ट्रिक्स काय आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आणि सगळ्यात शेवटची जी मेन इम्पॉर्टंट ट्रिक आहे ती तुम्हाला मी शेवट सांगेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग वेळ न घालवता आपण बघू. एक आहे ती म्हणजे आपण जेव्हा भाकरी खाऊ किंवा चपाती खाऊ त्याचे हे नाकून आहे ना, आपलं नख आहे ना, त्याच्या एवढी आपण त्याचं साईज एवढी तुकडे केले पाहिजे. आणि ते तुकडे किमान एका भाकरीचे किंवा चपातीचे किमान 40 ते 50 तुकडे झाले पाहिजेत. जर तुमचा छोटा फुलका असेल तर त्याचे 25 ते 30 तुकडे झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा ताटामध्ये तुमचं भाजी घ्या, सलाड घ्या किंवा चपाती घ्या. चपाती घेणार पहिल्यांदा एवढे इतके छोटे छोटे तुम्ही त्याचे तुकडे करून ठेवायचे आहेत. तर ही झाली पहिली ट्रिक. तर दुसरी ट्रिक अशी आहे ते म्हणजे आपण जेव्हा पण तो तुकडा खाऊ तो तुकडा पूर्ण जोपर्यंत पाणी बनत नाही तोपर्यंत तो चावून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण चावत असतो तेव्हा पूर्ण तोंड बंद ठेवायचं आहे आणि चावायचं आहे. तर जोपर्यंत आपलं ती तुकडा पूर्ण नाळेत मिसळून त्याचं पाणी बनत नाही तोपर्यंत तो आत नाही घेऊन जायचा आहे, चावायचा आहे. कमीत कमी 32 वेळा चावायचा आहे. चांगलीच गोष्ट आहे. 32 पेक्षा जास्त वेळा चावला तर तो चांगलीच गोष्ट आहे. तर जितकं तुम्ही स्वतःला जेवणाला वेळ द्या तितकं तुम्हाला लवकर इफेक्ट पडू शकतो. तर तिसरा गोल्डन रूल असा आहे तो म्हणजे जेवणाला कमीत कमी अर्धा तास लावला पाहिजे. अर्धा तासाच्या जास्त वेळ गेला तरी चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी अर्धा तास लावला पाहिजे. तर असा आहे हा तिसरा गोल्डन रूल. आणि चौथा गोल्डन रूल असा आहे तो म्हणजे जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी ग्रीन टी पिली पाहिजे. ग्रीन टी ही कोणतीही असली तरी चालेल. लिप्टन ग्रीन टी म्हणा किंवा आता हे 32 बारचे जे रूल फॉलो करतो तर त्या 32 बारचे वेबसाईटवर जाऊन तुम्ही मागू शकता किंवा मेशोवरती आहे, फ्लिपकार्टवरती आहे. तर ही 32 बारची ग्रीन टी आहे ना, ही मी यूज करते. पहिल्यांदा मी लिप्टन ग्रीन टी वापरत होती, पण आता जेव्हा ती संपली मग म्हटलं 32 बारची मागून बघू. पण खूप छान इफेक्ट पडतो. जेव्हा ही ग्रीन टी घेईन तेव्हा आपल्यामध्ये एक ऍक्टिव्हपणा निर्माण होतो, वेट लॉस व्हायला मदत होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली फास्ट होते. तर ही 32 बारची ग्रीन टी नक्की ट्राय करा. तर 5वा गोल्डन रूल असा आहे तो म्हणजे आठवड्यातून एकदा सॉल्ट फ्री डे करायचा. सॉल्ट फ्री डे म्हणजे काय आहे तर बघा, सॉल्ट फ्री डे म्हणजे आहे त्या दिवशी आपण अजिबात मीठ नाही खायचं. आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण 0 करून ठेवायचं आहे त्या दिवशी. तर मीठ अजिबात घ्यायचं नाही आहे. आपण जेव्हा शक्यतो मी काय करते जेव्हा उपवास असतो त्या दिवशी हा सॉल्ट फ्री डे ठेवते. म्हणजे उपवासाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त फळं खातो, पाणी, दूध, त्याच्यानंतर ग्रीन टी घेतली तरी चालते उपवासाला. तर जर आपण रात्रीचा उपवास सोडत असतो किंवा काही जण उपवासाला खिचडी करतात तर ती खिचडीमध्ये आपण मीठ नाही घालता तसंच खाल्लं तरी तो सॉल्ट फ्री डे होऊ शकतो. आणि रात्री जेव्हा आपण जेवणामध्ये चपातीमध्ये मीठ अजिबात घालायचं नाहीये, भाकरी तर आपण मीठ घालतच नाही. त्याच्यानंतर जी भाजी बनवतो किंवा भात बनवतो त्याच्यामध्ये अजिबात मीठ वापरायचं नाही. जेवणामध्ये कुठंच मीठ वापरायचं नाही. त्या दिवशी अळणी खायचं आहे फक्त. तर ह्या एक दिवस जर तुम्ही असा पाळला तर ह्याच्यातून आपलं जे शरीरातलं जे पाणी आहे म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी, फॅटचं पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि एका दिवसामध्ये तुमचं कमीत कमी 1 किलो वेट लॉस व्हायला या दिवशी खूप मदत होते. तर 6वा गोल्डन रूल असा आहे तो म्हणजे जेवण, संध्याकाळचं जेवण आपलं हे किमान 7च्या आतमध्ये केलं पाहिजे. तुम्ही 5 वाजता जेवू शकता, 6 वाजता जेवू शकता, 7 वाजता तुमचं जेवण कंप्लीट असलं पाहिजे. तर असे आहेत हे 6 गोल्डन रूल. आणि 7वा गोल्डन रूल असा आहे तो म्हणजे तुमच्यामध्ये हे सगळं करताना कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये डाएटमध्ये कन्सिस्टन्सी असणे खूप महत्त्वाचं आहे. तर ही कन्सिस्टन्सी तुम्ही जर स्वतःमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवला तर हे वेट लॉस व्हायला खूप छान इफेक्ट जाणून देतो. हा इफेक्ट खूप दिवस लागत नाहीत. इतर डाएटसारखं तुम्हाला 2 महिने 3 महिने करायची अजिबात गरज नाहीये. हे डाएट प्लॅन तुम्हाला 1 वीकमध्येच तुम्हाला तुमचा फरक जाणू शकतो. तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या फॅट लॉसमध्ये. फॅट लॉसपेक्षा जास्त म्हणजे इंचेस लवकर कमी होऊ शकतात. तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करून घ्या. हा फक्त डाएट फॅट लॉससाठीच नाही आहे, वेट लॉससाठी नाही आहे, तर हा वेट गेनसाठी सुद्धा आहे. जर कुणाला मायग्रेनचा त्रास असेल, थायरॉइडचा त्रास असेल, डायजेस्टिव्हचा त्रास असेल किंवा कुणाला गुडघेदुखी असेल किंवा वीकनेस खूप येत असेल काम करताना, आळस वाटत असेल तर हा डाएट नक्की करून बघा. 100% फरक पडणार आहे. आणि तुम्ही मला 1 वीकच्या आधीच मला सांगाल की हा आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. तर नक्की करून बघा. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. मग म्हटलं तुम्हाला पण करायचं आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. कारण थोडं कंपनी कोणाला भेटली तर करायला जास्त इंटरेस्ट वाटतो. एकटं करताना थोडंसं आपलं डगमगतं, पण सोबत कोण असेल तर आपल्याला करायला इंटरेस्ट येतो. तर चला तर मग मी कशी माझी वेट लॉसची जर्नी चालू केली ती आता तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी उठल्या मी माझं वेट चेक करायला घेतलं होतं. तर बघू शकता माझं वेट आहे फर्स्ट डेचं 70.20 ग्रॅम. तर इथं सगळ्यात आधी मी हॉट वॉटर घेतलेला आहे. म्हटलं फर्स्ट डे आहे, हे हॉट वॉटरनं चालू करू. तर असे 7 दिवसाचे 7 आपले डिटॉक्स वॉटर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रत्येक दिवशी वेगवेगळं वॉटर असणार आहे.
त्याच्यानंतर 1 तासाने मी इथं आवळ्याचा ज्यूस घेत आहे, जो की आपल्या हेअरफॉलसाठी आणि वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे. हा दिवस आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही घेऊ शकता. तर माझं इथं 12:30-1च्या दरम्यानमध्ये मी लंच घेतला आहे. तर लंचमध्ये आहे भाकरी आणि भाजी. तर मी 11 वाजता एक ॲपल खाल्लं होतं. ते सुद्धा खूप छोटे छोटे तुकडे करून त्याच्या 32 वेळा किंवा 32पेक्षा जास्त वेळा सुद्धा मी चावून खाल्लं होतं. तर इथं भाकरीचे बघा मी कसे तुकडे करते. आपले नखं असतात ना, त्या नखा एवढे आपले ते तुकडे झाले पाहिजेत. किमान आपले भाकरीचे तुकडे 50 ते 60 तुकडे झाले पाहिजेत. माझी भाकरी थोडी मोठी आहे आणि जर भात घेत असाल तर अर्धा चमचा भात घ्यायचा आणि त्याच्यासोबत सलाड घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते जास्त वेळ चावता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथं तुकडे करू शकता. तर इथं बघू शकता एक तुकडा मी तोंडात घेतलाय आणि आपलं जेव्हा आपण तोंडात तुकडा घेतो तेव्हा तोंड अजिबात ओपन नाही करायचं आहे. तोंड बंद ठेवूनच आपल्याला चावायचं आहे. स्लो इटिंग करायचं आहे. तर प्रत्येक तुकडा हा जोपर्यंत पाणी बनत नाही तोपर्यंत तो आत घेऊन जायचं नाहीये. आपल्या लाळेमध्ये पूर्ण तो मिसळला पाहिजे. आपली जी लाळ आहे ती एक औषधासारखं काम करत असते. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की जोपर्यंत त्या तुकड्याचे पूर्ण लाळेत मिसळून पाणी बनत नाही तोपर्यंत आत घेऊन नाही जायचं आहे. तर लाळ ही आपल्या औषधासारखं काम करते. त्यामुळे खूप तर इथं जेवल्यानंतर अर्ध्या तासाने मी इथं ग्रीन टी घेतली आहे. तर अशा प्रकारे हा डाएट आहे. जर हा फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच इफेक्ट जाणून येईल. तर जर पहिल्यांदा काय होतं, हा डाएट करायला कुणाला जमत नाही, तर असे छोटे छोटे टार्गेट आखायचे. म्हणजे आठवड्याचं टार्गेट आखायचं. आठवड्याभर आपण हे फुल हा जे गोल्डन रूल आहे ते तुम्ही फॉलो करायचे. म्हणजे आपल्याला एक कन्सिस्टन्सी मिळते. जर लॉंग टाईमचं आपण टार्गेट धरलं तर ते कंप्लीट व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आठवड्याचं 1 वीकचं तुम्ही टार्गेट पकडून आपण हे डाएट करू शकतो. तर ह्या डाएट लॉंग टर्म चालणारा डाएट आहे. त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही गोड खाऊ नका, जंक फूड खाऊ नका, असं काही नाहीये. तुम्ही सगळं खाऊन वेट लॉस करू शकता. तर ह्याच्यामध्ये असं आहे की लवकर तुम्हाला वेट लॉस पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही गोड कमी, जंक फूड, बाहेरचं फूड हे थोडंसं कमी खाऊ शकता. तर नाही खाल्लं तरी चालेल. आणि हा जो डाएट आहे त्यामध्ये जे मी सॉल्ट फ्री डाएट सांगितला आहे तो सॉल्ट फ्री डाएट ना, जो बीपी वाला पेशंट आहे, ज्यांना बीपी आहे त्यांनी हा डाएट अजिबात नाही करायचा आहे. ज्या दिवशी जो सॉल्ट फ्री डे आहे तो तुम्ही स्किप केला तरी चालतो. किंवा बाकीच्यांनी सुद्धा जर जमत नसेल तुम्हाला सॉल्ट फ्री डेचं तर दिवसभर करून संध्याकाळी थोड्या प्रमाणात मी घेतलं तरी चालेल. पण जर खरोखर तुम्हाला चांगला इफेक्ट पाहिजे असेल तर 6 हे गोल्डन रूल फॉलो करा आणि विदाऊट डाएटचं तुम्ही वेट लॉस करू शकता. वेट लॉस सोबत वेट गेन सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तो डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. असाच करायचा आहे पण थोडासा वेगळा आहे, तर तो मी तुम्हाला शेअर करेन. आणि हा वेट लॉससाठीच फक्त डाएट नाही आहे. तर ह्याच्यामध्ये सांगते तुम्हाला एनर्जी तुमच्या शरीरामध्ये वेगळीच फील करू शकता तुम्ही. तुमचं लेझीनेस वाढलेला असेल किंवा वेट वाढीमुळे गुडघेदुखी वगैरे दुखण्याचा त्रास होत असेल, मायग्रेन असेल, थायरॉइड असेल किंवा एखाद्याचं कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढलेलं असेल, तर असे भरपूर सारे आजार ह्याच्यातून कमी होऊ शकतात. तर एक कॅन्सर सुद्धा ह्याच्यातून कमी झालेला आहे. तर इतकं चांगलं हे औषध आहे. आपल्या बाहेरच्या औषधापेक्षा आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीनं एक औषध निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे आपली लाळ आहे. ती लाळ जर आपण व्यवस्थित एका ट्रिकनं जर आपण जी आतमध्ये घेतलं तर ती सगळ्या आजारावरती एक औषध म्हणजे ती आपली लाळ आहे. तर ती कशी आणि कोणत्या पद्धतीने घ्यायची असते, कशी त्याला म्हणजे आपण आतमध्ये डायजेस्ट करायचं असतं, तर ते हे 6 गोल्डन रूलने करायचं असतं. तर नक्कीच इफेक्ट पडेल. मी म्हणते तुम्ही सुद्धा खरोखर चांगल्या पद्धतीनं करा. तुमच्यामध्ये एक वेगळा बदल घडवायचा असेल तर ह्या डाएट करून बघा. इव्हन स्किनमध्ये सुद्धा इतका ग्लो येऊन लागल, आठवड्यामध्येच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तर चला तर मग कोण रेडी असेल माझ्यासोबत डाएट हा फॉलो करायला, तर मी तर आजपासून चालू केले. कोण म्हणजे माझ्यासोबत चालू करायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये येस आय एम रेडी असं टाका. म्हणजे मला समजेल की हा बाबा माझ्यासोबत पण करायला अजून इथं म्हणजे माझ्यासोबत पण करायला कोणतरी आहे, तर मला पण थोडी कंपनी भेटेल. तर कमेंटमध्ये नक्की लिहा येस आय एम रेडी. तर चला तर मग असंच आपण भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत. आणि नक्की डाएट फॉलो करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.